तर पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। बेल्ले जेजुरी महामार्गावर दोन्ही ठिकाणी रास्ता रोको करत ग्रामस्थांनी टायर जाळलेले आहेत। पंचतळे आणि रोडेवाडी फाटा ठिकाणी आता रास्ता रोको जो आहे तो करण्यात येते। वनमंत्री येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे। खरं तर आज बिबट्याने हल्ला केलाय, काय भावना आहे? भावना ही तीव्रच आहे, कारण की पोटचा गोळा जातोय माणसाच्या आणि 20 दिवसात ह्याच 5 किलोमीटरमध्ये ही तिसरा घटना घडती आणि सरकार डोळ्यावर पट्टी बांधून याच्यावर काही लक्ष देण्यासाठी बघतच नाही। वारंवार आम्ही सरकारकडे हात पसरतोय, हे बिबटे उचला आणि तुम्ही तुमचे घेऊन जा, कारण की हे बिबटे जंगली असून ते मानव वस्तीत आज राहतात। आम्ही बैल सांभाळतो, गाया सांभाळतो, कुत्री सांभाळतो। आम्ही पहिलं तर मारांना हे आतापर्यंत नाही म्हणलो, आज म्हणायचे कारण काय आलं, कारण की आमच्या पोटचे गोळे बिबट्या जर उचलून नेऊन शेतात त्याला खाऊ लागला तेव्हा आज बोलण्याची आम्हाला पहिली परिस्थिती येते आमच्यावर। प्रशासन आता झोपेत आहे। वनमंत्र्यांना गेल्या वेळेस देखील आश्वासन दिलं, तर त्यांच्यापर्यंत पत्र पोहोचलेली, वनमंत्री अजून देखील त्याची दखल घेत नाही। खूप निर्दयी सरकार म्हणावे लागेल। प्रशासन देखील झोपेत आहे, कारण इथे बिबट्यांची संख्या एवढी आहे की 5 आणि 10 2 कोटीचे पिंजरे ते देणार आहे। ते पिंजऱ्यांनी काहीच होऊ शकत नाही। त्याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे। वनमंत्री असतील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, इथले आमदार महोदय असतील, अजून देखील एकाचाही पत्ते इथे लागले नाही। घटना घडून आता 8 तास झाले। कॅमेरा विशाल रायपूर साहेब, टीव्ही 9 मराठी, शिरूर, पुणे।